बरेचदा आपल्याला प्रश्न पडतो, आपण मुलांना टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी वेगळं काहीतरी करावं. मग आज आपण ब्रेडपासून खूप वेगळा असा एक नाश्त्याचा पदार्थ पाहणार आहोत, जो खाण्यासाठी खूप छान आहे आणि प्रत्येकाला अगदी सहज करता येईल आणि मुलांना तर फार आवडेल. तर इथं मी ग्लासच्या साहाय्याने ब्रेडचे गोल असे काप करून घेते. जर मोठी वाटी असेल तुमच्याकडे, तिने पण तुम्ही केले तरी चालेल. आणि ह्या ज्या कडा राहतात ना, त्याचा पण आपण उपयोग करणार आहोत. तर मी एका प्लेटमध्ये कडा ठेवून देते आणि ब्रेडचे सगळे गोल असे स्लाइस करून घेते. तर इथे बघू शकता तुम्ही, मी 6 स्लाइस करून घेतलेल्या आहेत ब्रेडच्या आणि याचे काप पण एवढे सगळे निघलेले आहेत. याचा पण उपयोग मी नंतर तुम्हाला सांगणार आहे की आपण कसा करणार आहोत ते. यामध्ये आपल्याला काहीच वाया घालायचं नाही, सगळ्याचा उपयोग करायचा आहे. आता हे मी ज्या गोल चकत्या केल्या त्या साईडला ठेवून देते. इथं एक मिक्सिंग बाउल घेतलेले आहे. यामध्ये घेतलेले 1 वाटी बेसन पीठ. बेसन पीठ एकदम छान असं चाळून घेतलेले आहे. यामध्ये घालायचे आपल्याला चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग. हिंग हे बेसन पचायला चांगलं असतं आणि टेस्ट पण छान लागते. यामध्ये आपल्याला पाणी घालून आपण जे भज्यासाठीचं बॅटर तयार करतो तशा पद्धतीचं इथं बॅटर तयार केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी मी कशा पद्धतीची तयार केलेली आहे. हे आपल्याला आता असंच ठेवायचं एक 10-15 मिनिटे. इथे घेतलेले आहेत मी बटाटे. तर 5-6 बटाटे घेतलेले छान असे उकडून आणि चांगले उकडून घ्यायचे. या बटाट्याचं सगळं आता साल काढून घेते. सगळ्या बटाट्यांचं साल काढून घेतलेले. गॅसवर कढई ठेवलेली. यामध्ये अर्धा चमचा तेल घातलेले. यामध्ये घालायची आपल्याला मोहरी, 1 चमचा जिरे, आलं लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट घालायचे, 1 चमचा धनेपूड. उकडून घेतलेले बटाटे आपल्याला अशा पद्धतीने हाताने कुस्करून टाकायचे. हाताने छान असे मॅश होतात ना, त्यामुळे मी हातानेच घातलेले आहेत आणि 1-2 मिनिटं याला छान परतून घेतले. यामध्ये घालायचे आपल्याला चवीनुसार मीठ. मीठ घालून पण हे छान असं 2-3 मिनिट याची भाजी तयार करून घ्यायची आपल्याला. इथं मी या वाटीमध्ये एक 4-5 चमचे टोमॅटो सॉस घेतलेला आहे. 1 चमचा ऑर्गॅनो, चिली फ्लेक्स. हे आपण आता छान मिक्स करून घेऊ. इथं मी असे 2 ब्रेड घेतलेले आहेत जे आपण गोल आकारामध्ये कट केलेले आहेत. आपण ह्याला दोन्हीला असं छान लावून घेऊ. हे दोन्ही लावून झालेली छान. तर आपण हे असं एकावर एक ठेवून घेऊ अशा पद्धतीचं. आणि आपण जी बटाट्याची ही भाजी तयार केलेली आहे याची आपल्याला अशी एक चकती पॅटी तयार करायची. ही पॅटी आपण याच्यावरती अशी ठेवणार आहे. इकडच्या साईडनी पण आपल्याला अशाच पद्धतीने लावून घ्यायचे. तुम्हाला जर फक्त मध्येच लावायचं असलं तरी तुम्ही फक्त मध्येच लावू शकता. दोन्ही साईडने आपल्याला बटाट्याच्या पॅटीने पूर्ण ब्रेड जे आहे ते कव्हर करून घ्यायचे. तर तुम्ही ते बघू शकता, मी अशा पद्धतीने सगळ्या साईडनी पण लावून घेते आणि छान असं सगळं बटाट्याच्या भाजीने छान कव्हर करून घेतलेलं येतं. जे आपण बेसन पिठाचं बॅटर तयार केलं होतं ते आपण घेऊयात आणि यामध्ये आता ही पॅटी घालून दोन्ही साईडनी आपल्याला पातळसर हे भिजवून घ्यायचं आहे. तर हे बॅटर बरोबर तयार झाले, त्यामुळे हे एकदम पातळसर असं झाले आणि तेल अगोदरच ठेवलं होतं गरम करायला. या तेलामध्ये आपण आता ही पॅटी सोडून घेऊ. अशा पद्धतीने वरतून थोडंफार जरी तुम्ही टाकलं ना बॅटर तरी चालतं. आणि आपल्याला याला मंद गॅसवरती 2-2 मिनिटं छान असं हे तळून घ्यायचं आहे. तर मंद गॅसवरती एकदम खमंग खरपूस असं हे तळून घ्यायचं आहे. एकदम मंद आचेवरती. तर छान अशी आपली ही पॅटी तयार झालेली तळून आणि मस्त असं याचं तेल जे आहे ते एकदम छान असं निथळून घ्यायचं आणि एका प्लेटमध्ये मी आता काढून घेतलेली आहे. तर दुसरा पण आपल्याला वेगळा प्रकार करायचा आहे. त्यासाठी मी इथे 2 ब्रेड घेतलेले आहेत जे आपण गोल आकारात कट करून घेतले. त्याला आपल्याला टोमॅटो सॉस लावून घ्यायचं आहे जे आपण अगोदरच तयार केलेलं होतं आणि यावरती आपल्याला थोडंसं चीज जे आहे ते खिसणीने खिसून घालायचं आहे. जर तुमच्याकडे तुकड्यातलं चीज असेल मोझरेला तर ते पण तुम्ही घालू शकता.
कुठलंही चीज आपण आपल्या आवडीनुसार वापरू शकतो आणि मी जास्त प्रमाणामध्ये नाही घातलं. जर तुम्हाला जास्त प्रमाणात घालायचं असेल तर अजून थोडंसं घातलं तरी पण चालतं. आता ह्या दोन्ही ज्या पॅटी आहेत त्या आपण एकमेकांना अशा पद्धतीच्या चिटकून घ्यायच्यात. इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आणि मस्त असं आपल्याला याला जी आपण भाजी तयार केलेली तेच आपल्याला पॅटी त्याला लावून घ्यायच्या बटाट्याच्या आणि पूर्णपणे आपल्याला दोन्ही ज्या ब्रेडच्या स्लाईस आहेत त्या पूर्ण कव्हर करून घ्यायच्यात आपल्या बटाट्याच्या भाजीने. तर इथे तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने छान तयार करून घेतलेली आणि आपलं बॅटर होतं त्यामध्ये बुडून तेलामध्ये सोडून घेतलेली. तर इथं आपल्याला सेम पद्धतीने 2-2 मिनिटे दोन्ही बाजूनी छान असं खमंग खरपूस हे तळून घ्यायचं आहे. याला बिलकुलही तेल जात नाही कारण आपण वरतून जे बटाट्याचं कव्हर लावलेलं आहे त्यामुळे आणि जे ब्रेड आहे ते एकदम आतमध्ये राहतात. तर ही जी तुम्ही चीज घातलेली पॅटी ना ते चीज मेल्ट होईपर्यंत तुम्हाला तळून घ्यायची. आता उरलेली भाजी आणि आपलं जे उरलेले स्लाईस होते ब्रेडचे तर ती मी मिक्सरला त्याचा क्रश करून घेतला म्हणजेच मिक्सरला चालू बंद करून आणि काही राहिलेले आपण चहामध्ये पण मुलांना देऊ शकतो. तर मी आता हे सगळं ब्रेडचा क्रश याच्यामध्ये घातलेलं आहे भाजीमध्ये आणि आपल्याला मस्त असा याचा हाताच्या साह्याने गोळा करून घ्यायचा आहे. तर इथे बघा तुम्ही छान मी असं हे मळून घेतलेलं आहे आणि याचे आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये आपण गोल किंवा कशा पण पद्धतीच्या वडे किंवा रोल करू शकता. तर इथं मी अशा पद्धतीचे रोल करून घेतलेले इथं आणि सगळे रोल करून झाले की आपल्याला जे बॅटर आहे यामध्ये हे रोल टाकून घ्यायचे तर आणि जे आपण ब्रेडचा क्रश तयार केलेला आहे तर मग हे ब्रेडच्या क्रशमध्ये अशा पद्धतीने आपल्याला कोट करून घ्यायचं आहे सगळीकडे आणि हे आपल्याला गरम तेलामध्ये सोडून घ्यायचे. तर याला पण बिलकुलही तेल जात नाही आणि हे वाया पण याच्यातलं काहीच जात नाही. तर खूप क्रिस्पी क्रंची असं हे झालेलं आहे आणि ते तुम्ही बघू शकता मस्त असे आपले एक नवीनच पदार्थ हा तयार झालेला आहे ब्रेडपासून जो बिलकुल तेलकट नाही आणि मुलांना प्रत्येकालाच आवडेल असा. तर मुलांना जास्त करून चीज घातलेले आवडतील आणि जे आपण बिना चीजचे केलेले ते पण ज्यांना चीज आवडत नाही त्यांच्यासाठी खास ही रेसिपी. तर तुम्ही ते बघू शकता किती मस्त असं हे दिसतंय आणि दिसण्यापेक्षा हे खायला तर अप्रतिम असं झालेलं आहे. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा. मुलांना तुम्ही टिफिनमध्ये जरी दिली ना तरी पोटभरीचा नाश्ता आहे हा. इथे बघू शकता मस्त असं मी थोडंसं चीज घातल्यामुळे एकदम छान झालेले. तुम्ही जास्त प्रमाणात पण वापरू शकता आणि जे आपण उरलेले भाजीपासून आणि ब्रेडच्या आपल्या ह्याच्या कोटिंगपासून केलेले ते पण बघा तुम्ही किती छान झालेले आहेत एकदम कडक क्रिस्पी. तर ह्या दोन्ही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत मस्त राहा, मस्त खा. बाय बाय.